साखरेची किंमत ₹30 प्रति किलोग्रॅम पासून ₹35 प्रति किलोग्रॅम झाली आहे, तर साखरेच्या किमतीत शेकडा किती वाढ झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्षात साखरेच्या किमतीत झालेली वाढ पाहूया. तर 30 रुपयावरून 35 रुपये झालेत, म्हणजे 5 रुपये किमतीमध्ये वाढ झालेली आहे. आता 5 रुपये आणि मूळ किंमत होती 30 रुपये, म्हणून छेदामध्ये लिहूया 30. 30 पैकी 5 गुणिला करूया. आता शेकडेवारी काढायची आहे, म्हणून आपण याला गुणिला 100 करूया. या शून्याला हा शून्य कटला, म्हणजे आता या ठिकाणी अंशस्थानी राहिलेत 5 गुणिला हे 10 आणि छेदामध्ये 3. 10 5 50 छेदामध्ये 3. तर आता आपल्या पर्यायामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुद्धा दिलेला आहे. तर 50चा छेद 3 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून घेऊया. 3 एके 3, 5 मधून 3 गेले, उरले 2. हा शून्य बाजूला ठेवला, झाले 20 आणि 3 सक 18. 20 मधून 18 गेले, उरले 2. तर बाकी ही अंशस्थानी लिहूया आणि छेदामध्ये 3. म्हणजेच साखरेच्या किमतीत शेकडा 16.2 चा छेद 3 वाढ झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर आहे.